नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर मी बनवणार आहे तांदळाच्या पिठाची तिखट घावणी। तर तिखट घावण, तर हा तिखट घावण तांदळाच्या पिठाचा बनवण्यासाठी मी एक मोठी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे। नंतर तांदळाच्या पिठामध्ये मी चवीपुरतं मीठ आणि चिमूटभर खायचा सोडा टाकून घेतला आहे। नंतर मी हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं आणि आल्याची पेस्ट बारीक करून घेतली आहे आणि या मिश्रणामध्ये तांदळाच्या पिठामध्ये टाकायचे आणि व्यवस्थित मिश्रण हे मिक्स करायचं आहे। तर हे मिश्रण थोडं थोडं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर या पिठाच्या गिठुळ्या होऊ द्यायच्या नाही, तर हळूहळू थोडंसं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित हे मिश्रण असं व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे। तर आपण डोसे बनवतो त्यानुसारच हे घावण असतात, तर त्यानुसारच हे पाणी टाकायचं थोडं थोडं आणि व्यवस्थित हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। तर खूप मस्त होतात हे तांदळाच्या पिठाचे घावण आणि खूप तिखट मस्त असे छान लागतात। तर तुम्ही नक्की बनवा। तर बघा, हे मिश्रण मी आता व्यवस्थित बनवून घेतलं आणि अर्धा तास असं झाकून ठेवायचं आहे। अर्धा तासानंतर मस्त असे कुरकुरीत घावणे बनवायला घ्यायचे आहेत। तर मी घावणे बनवण्यासाठी तवा तापण्यासाठी ठेवला। तवा चांगला तापवून घेतल्यानंतर तव्याला मी तेल लावून घेणार आहे। तर तेल लावून घेतलं आणि नंतर याच्यावरती मी असे घावणं टाकून घ्यायचे आहेत। नंतर साईडने थोडं थोडं तेल सोडायचं आणि मस्त तेल सोडायचं आणि कुरकुरीत होईपर्यंत असे सर्व घावणे तयार करून घ्यायचे आहेत। दोन्ही साईडना तेल लावायचं आणि कुरकुरीत होईपर्यंत हा नाश्ता घावणाचा भाजून घ्यायचा आहे। तर असे व्यवस्थित सर्व घावणे तयार करून घ्यायचे। मी सर्व असे तयार करून घेतले आहे। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हे घावणे बनवून बघा। तुम्हाला जर आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।